नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मास्टर ABP चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञान या विषयाच्या पाठ क्रमांक 2 मापन यावर आधारित स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा। त्यातील पहिला प्रश्न आहे, तापमान मोजण्याचे साधन म्हणजे टिंबटिंब, तापमापी। दुसरा, मानवी शरीराचे सामान्य तापमान टिंबटिंब असते 37 अंश सेल्सिअस किंवा 98.6 अंश फॅरेनहाइट असते। तिसरा आहे, एखाद्या स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना तो बिंदू म्हणजे टिंबटिंब होय। उत्तर आहे संदर्भ बिंदू, रेफरन्स पॉइंट। 4 क्रमांक, 1 मीटर बरोबर टिंबटिंब सेंटीमीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असते। 5वा आहे, तापमापीच्या काचेच्या फुग्यात रंगीत टिंबटिंब भरलेले असते। याचं उत्तर आहे अल्कोहोल किंवा पारा। 6वा आहे, तापमानाचे SI एकक टिंबटिंब आहे। उत्तर आहे केल्विन। यानंतर चला पाहूया प्रश्न दुसरा, खालील मापनासाठी कोणते उपकरण वापराल? योग्य साधनाचे नाव सांगा। त्यातील पहिला प्रश्न आहे, पेन्सिलीची किंवा पेनाची लांबी। उत्तर मोजपट्टी। दुसरा, स्वतःची उंची। उत्तर मापनपट्टी किंवा मापन टेप। तिसरा, आसपासच्या मोठ्या झाडांच्या बुंद्यांचा घेर। उत्तर आहे मापन टेप, त्यालाच आपण मेजरिंग टेप असं पण म्हणतो। चौथा, खोड रबरची जाडी। उत्तर आहे वर्नियर कॅलिपर। यानंतर प्रश्न तिसरा आहे, जोड्या लावा। जोड्या लावायचे उत्तर 1, लांबीचे SI एकक। उत्तर आहे मीटर। 2, संशोधनासाठी प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापीची एकक। उत्तर आहे केल्विन। 3, हाताच्या वितीच्या सहाय्याने मापन। उत्तर आहे अप्रमाणित लांबी मापन। 4, तापमानातील लाल रंगाचे द्रव। उत्तर आहे अल्कोहोल। प्रश्न क्रमांक 4, खालील विधाने सत्य किंवा असत्य ते लिहा। 1 किलोमीटर बरोबर 100 सेंटीमीटर। असत्य। लांबी मापनासाठी मोजपट्टी व मीटर टेप या 2 साधनांचा वापर केल्यास टेबलाची लांबी वेगवेगळी येते। उत्तर असत्य। डिजिटल तापमापी प्रयोगशाळेत उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी वापरतात। उत्तर असत्य। निरीक्षणातील दोषामुळे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते। उत्तर सत्य। केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते। उत्तर असत्य। यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील एककांची मोठ्यापासून लहान एककापर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा। 1 सेमी, 1 किलोमीटर, 1 मिलीमीटर, 1 मीटर। उत्तर आहे 1 नंबरला येईल ब पर्याय 1 किलोमीटर, 2 नंबरला येईल ड पर्याय 1 मीटर, 3 नंबरला येईल अ पर्याय 1 सेंटीमीटर आणि शेवट 4 नंबरला लहानात लहान 1 मिलीमीटर। यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, कंपास पेटीमधील मोजपट्टीच्या सहाय्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी किती? उत्तर कंपास पेटीमधील मोजपट्टीच्या सहाय्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी 1 मिलीमीटर इतकी आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापरणार? पुस्तकाची लांबी,
उत्तर पुस्तकाची लांबी मोजण्यासाठी सेंटीमीटर हे एकक वापरणार. आ. किल्ल्याची जाडी. उत्तर किल्ल्याची जाडी मोजण्यासाठी मिलीमीटर हे एकक वापरणार. ई. नागपूर आणि मुंबई या शहरांमधील अंतर. उत्तर नागपूर आणि मुंबई या शहरांमधील अंतर मोजण्यासाठी किलोमीटर हे एकक वापरणार. ई. कापडाची लांबी. उत्तर कापडाची लांबी मोजण्यासाठी मीटर हे एकक वापरणार. यानंतर शेवटचा प्रश्न 8. प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता बघूया आपण. प्रश्न 8 आहे, प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते? उत्तर अचूक आणि सर्वमान्य मोजमाप मिळण्यासाठी प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता असते, जेणेकरून प्रत्येकाचे मोजमाप समान येईल. अंतर, वजन, आकारमान मोजण्यासाठी तुमच्या परिसरात पूर्वी वापरत असलेल्या मापन साधनांची माहिती मिळवा. उत्तर आहे, अंतर मोजण्यासाठी हात, पाऊल, वीत यांचा वापर केला जात असे. वजनासाठी शेर, मन यासारखी साधने आणि आकारमानासाठी पायली, आटवा यासारखी साधने वापरत असत. अशा प्रकारे आपण सर्वच्या सर्व 1 ते 9 प्रश्न या पाठावरील पूर्ण केले आहेत. धन्यवाद.